रामदास शेठ मुटगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांना आदरांजली समर्पित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित मुटगे परिवाराचे सर्व नातेवाईक, विशेष करून पिंपरी परिसरामधून आलेले निलेशचे सर्व मित्रपरिवार, उपस्थित बंधू आणि भगिनी, श्री हरिभक्तपराय अक्रूर महाराज साखरे यांची कीर्तन सेवा आपण सर्वांनी ऐकली. म्हणजे नाही, क्रूर म्हणजे कठीण, अतिशय मृदू असणारं हे व्यक्तिमत्व, इतकं सुंदर कीर्तन महाराज आम्हाला आज पहिल्यांदा ऐकायला मिळालं. गदी माडगुळकरांचं जे रामायण आहे ते सुधीर फडकेजींनी गायलेलं ते रामायण अगदी तुम्ही ज्यावेळेला म्हणत होते, ते ओव्या म्हणत होते, त्यावेळेला माणसाचं अंतःकरणाला त्या ठिकाणी छेद केल्याशिवाय राहिलं नाही असं प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी वाटलं. अतिशय सुंदर अशी कीर्तनरूपी सेवा तुम्ही केली, तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो. खरं तर मुटगे परिवार हा आपल्या वडगाव कांदळीचा या परिसरामधला एक वैभवशाली परिवार आज जरी असला तरी यशवंत शेठ या कुटुंबाचा आणि माझे गेल्या 34-35 वर्षापासूनचा संबंध आहे. रामदास शेठचे 2 साडू आमच्या गावामध्ये आहेत, एक नारायण शंकर गाडगे आणि माझे दुसरे मित्र बाबूराव माधू गहिने. ते रामदास शेठ ज्यावेळेला निंबावला कधी काही कामाच्या निमित्तानं आले तर पहिले माझ्याकडे येणार आणि मग साडूंच्या तिकडे घरी त्या ठिकाणी जाणार. असे इच्छे प्रेमाचे आमचे संबंध त्या ठिकाणी राहिलेले आणि 34-35 वर्षापासून या कुटुंबात असणारा प्रेमाचा संबंध, या कुटुंबाचा प्रतिकूल काळ सुद्धा मी जवळून रघुनाथ शेठ पाहिला. जे 35 वर्षापूर्वी या परिसरामध्ये काहीच नव्हतं, साधी कौलाची गरज त्या ठिकाणी होती, याला नीट रस्ता नव्हता. कौलाच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी राम लक्ष्मण सीतेची मूर्ती त्या ठिकाणी प्रतिष्ठापना केलेली होती. पण आज रामदास शेठ असतील, त्यांचे भाऊ दामोदर दादा आहेत, रंगनाथ दादा आहेत, तुकाराम दादा आहेत, ही माणसाने सगळं प्रामाणिकपणे भरपूर कष्ट केले. मुंबईला गेल्यानंतर पुण्यामध्ये आले, लोडिंग अनलोडिंगचा व्यवसाय त्या ठिकाणी सुरू केला आणि आज रामदास शेठच्या पोटी 3 सुपुत्र जन्माला आले. बाबूशेठ असतील, निलेश असेल, मंगेश असेल. कर्तृत्व इतकं त्यांनी आपलं बहरलं की या परिसरामध्ये एक वैभवाच्या शिखरावर हे कुटुंब आज गेलेलं आपल्या सगळ्यांना पाहायला मिळालेले आहे. आज माधुरीताई पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये आज नगरसेविका पदासाठी उभे आहेत. निलेशचा माझा एक 5-6 दिवसापूर्वी फोन झाला की त्या परिसरामध्ये राजुरी असेल, बेल्ला असेल, निमगाव सावा त्या परिसरामध्ये जी काही मंडळी जर पुण्यामध्ये भोसरीमध्ये राहतात त्यापैकी बऱ्याचशा लोकांना फोन करून मी त्या ठिकाणी माधुरीताईंना मतदान करा, एक राऊंड पण त्या ठिकाणी त्याच्यासाठी मी पुण्याला मारणार आहे. शेवटी आपली माणसं, पक्ष या ठिकाणी महत्वाचा नाही, आपली माणसं ज्या क्षेत्रामध्ये जिथं काम करतात त्या ठिकाणी ती माणसं आपली मोठी झाली पाहिजे आणि त्यांच्या मोठेपणाचा फायदा समाजाला त्या ठिकाणी होत असतो. आणि असाच रामदास शेठच्या निमित्तानं हा सगळा परिवार आज बहरलेला आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतो. एवढं मोठं कर्तृत्व, आज माझी मुलं एवढी कर्तृत्ववान निघाली, ह्या ज्या रामदास शेठ ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणून ते पाहत असताना निश्चितपणे त्यांच्या मनाला आनंद झालेला असेल की कौतुक वाटे झाली वेचाचे, नाममंगळाचे तेने गुणे, तुका म्हणे मुक्ती परिणिली नवरी, आता दिवस त्याने खेळी मिळी. या तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे महाराजांनी जो अभंग आज घेतलेला होता त्या अभंगाप्रमाणे आज यांचं जीवन घडलं असं म्हटलं तरी या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही. रामदास शेठचं जर जीवन संपूर्ण जर आपला तुकोबारायांच्या दुसऱ्या अभंगामध्ये सांगायचं म्हटलं तर याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या उक्तीप्रमाणे यांचं संपूर्ण जीवन या ठिकाणी बहरलं. आज रामदास शेठ आपल्यामध्ये नाही, पण निश्चितपणे त्यांचा आशीर्वाद या कुटुंबाला, आपल्या सगळ्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही अशीच भावना या निमित्ताने व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं जुन्नर तालुक्याचे माजी लोकप्रिय आमदार अतुल शेठ बेनके आणि महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या वतीनं अतिशय नम्रतापूर्वक भावपूर्ण आदरांजली समर्पित करून मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. हरिओम तसं.